श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथं सेवेसाठी संत जनाबाई यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. काळाची या लेख नाही ब्रह्मा विष्णू मुख्य. काळाची या लेख नाही ब्रह्मा विष्णू मुख्य. युगा एक लव झडे तोही न सरे काळापुढे. युगा एक लव झडे तोही न सरे काळापुढे. अविद्येने नवल केले मिथ्या देह सत्य केले. अविद्येने नवल केले मिथ्या देह सत्य केले. महिपाळ स्वर्गपाळ तेही ग्रासले समूळ. महिपाळ स्वर्गपाळ तेही ग्रासले समूळ. वर्म चुकले बापुडी दासी जनी विठ्ठल जोडी. वर्म चुकली बापुडी दासी जनी विठ्ठल जोडी. सारांश. या अभंगात जनाबाई सांगतात, काळ हा सर्वांपेक्षा मोठा आहे. देह सत्ता वैभव सगळे नाशिवंत आहे. म्हणून माणसाने काळाचे भान ठेवावे. गेलेली वेळ कधीच परत येत नाही. या काळाच्या विळख्यातून देवही सुटलेले नाहीत. तेथे मानवाची काय कथा. देहाभिमान सोडून विठ्ठल भक्ती करून काळाची सार्थकता करावी. आणि जीवनाचे हेच तर खरे वर्म आहे. अर्थ. जनाबाई म्हणतात, काळाच्या वेळेच्या नियमापुढे कोणीही मोठा नाही. ब्रह्मा विष्णू या प्रमुख देवताही काळापुढे स्वतंत्र किंवा प्रमुख नाहीत. एक युग जरी संपले तरी काळ संपत नाही. म्हणजेच युगाचाही काळावर काहीच परिणाम होत नाही. काळच अज्ञान पसरवतो. म्हणून माणूस नाशिवंत देह खरा मानतो. अनेक भ्रमात गुंततो. पण अखेर काळ त्याचे काम त्यावेळेस करायच्या वेळेला नक्कीच करतो. काळापासून कोणीही वाचत नाही. पृथ्वीचे रक्षक स्वर्गीचे देव काळापासून कुणीही वाचू शकलेले नाहीत. पण हेच वर्म लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून दासी जनी म्हणतात, मी तर विठ्ठलालाच स्मरण केलेलं आहे. मी विठ्ठलाच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. कारण जिथे कळीकाळाचे भय राहत नाही. मी निर्भय होऊन विठ्ठल भक्ती करते आणि काळही माझ्या विठ्ठलापुढे झुकतो असा माझा ठाम विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.